नमस्कार. आज आपण बनवणार आहोत आलूची भाजी, नारळाची चटणी, शेंगदाण्याची आमटी, बटर मसाला डोसा, उत्तप्पा आणि साधा डोसा. छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी स्पेशल थाळी. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून रेसिपी पाहायला मिळतील. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी ओला नारळ घेतला आहे, त्याच्यावरचे काळे साल्ट काढून टाकले आहेत. याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत, भाजून टाकल्या आहेत. आता मिक्सरमध्ये फिरवून त्याला आपण तडका देऊया. त्याच्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं घालून मी फोडणी टाकत आहे. फक्त याला तडका द्यायचा आहे. या चटणीला आपल्याला गरम करायचं नाही, कारण गरम जर केली तर ही चटणी नारळाची फाटल्या जाते, ती खायला चांगली लागत नाही. त्याच्यामुळे गरम करू नका, फक्त तडका द्या. हे बघा, याच्यामध्ये मी थोडंसं काळं मीठ टाकलं आहे आणि स्वादानुसार साधं नमक. आणि हे बघा, आपली झाली नारळाची चटणी तयार. आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवूया. हे रात्री शेंगदाणे मी भिजत घातले होते, सकाळी त्याचे सगळे वरचे टपरं काढून घेतले आहेत. याच्यामध्ये पण 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, जास्त हवे असतील तर जास्त, कमी हवे असतील तर कमी. चला, त्याला पण आपण मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेऊया. त्याला साधं मीठ, काळं मीठ, कोथिंबीर टाकायची आहे. आणि याची सगळ्या चटण्या सुक्या बनवत आहोत, नारळाची आणि आलूची. तर हिला आपल्याला थोडं पातळ ठेवायचं आहे. बघा, जिरे मोहरीचा तडका दिला आहे मी. याला पण कच्चच ठेवायचं आहे, उकळायचं नाही. हे बघा, आपली रेडी झाली शेंगदाण्याची आमटी, चटणी, आमटी काही म्हणू शकता. हे बघा, आता आपण आलूची चटणी तयार करत आहोत. हे आलू उकडून स्मॅश करून घेतले आहेत मी. याच्यामध्ये कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, हळद 1.5 चमच. आता याला हाताने मिक्स करून घ्या, म्हणजे ते तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त मेहनत लागणार नाही. हे बघा, मी मिक्स करून घेतलं आहे. जास्त बारीक करू नका, थोड्या थोड्या फोडी ठेवायला हव्यात, म्हणजे ते छान लागते. बघा, आपलं झालं मिक्स करून. आता याला पण तेलामध्ये 2-3 मिरच्या टाकूया आणि कढीपत्ता टाकूया. जिरं टाकलं थोडंसं, मोहरी टाकली नाही कारण मोहरी आहे दोन्ही चटणीमध्ये. चला, तर आता याला परतून घेऊया आपण आलूच्या चटणीला. छान असं एकजीव होईपर्यंत परतून घ्या आणि फक्त 2 मिनटं वाफवा, कारण आपले आलू शिजलेले आहेत, तर जास्त वेळ लागणार नाही. चला, तर आपण याच्यावर झाकण ठेवूया. आणि कसं आहे ना, रेसिपी करून बघत जा तुम्ही पण, आणि सांगत जा कशी झाली ते. चला, तर आपली चटणी तयार आहे. आता आपण उत्तप्पा करायला घेऊया. झाली रेडी. चला, तर बॅटरमध्ये थोडंसं स्वादानुसार मीठ घालून घेऊ. चला, तर आता काय काय टाकायचं बघूया. इथे मी हिरवी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, बारीक चिरला टोमॅटो घेतला आहे आणि बारीक चिरला कांदा घेतला. हे सगळं मी चॉपरमध्ये चॉप केलं आहे. चला, तर आता याला मिक्स करून घेऊया. हे बॅटर मी म्हणजे 4 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास डाळ उडदाची सकाळी भिजत घातली होती आणि रात्री मिक्सरला लावून सकाळी हे बॅटर खूप छान फुललेलं तयार होतं. बघा, तर याच्यामध्ये आपल्याला काहीही टाकण्याची गरज नाही, काही टाकायची गरज नाही, कारण तो बॅटर एवढं छान झालं आहे, पांढरं शुभ्र आणि खूप फुललं मस्त. त्याच्यामध्ये एक जास्त फुलण्यासाठी काय करायचं आहे, रात्री जेव्हा आपण मिक्सरमधून हे जे पीठ काढतो उडदाच्या डाळीचं आणि चावलचं, तेव्हा आपण याच्यामध्ये मेथीचे दाणे टाकायचे 2 चम्मच. ते बॅटर एवढं छान फुलते आणि त्या मेथीच्या दाण्याची पौष्टिकताही मिळते आपल्याला. तर नक्की ही एक टीप आहे, नक्की करून बघा. मेथीचे दाणे अर्धा चम्मच टाकून बघा. रात्री बॅटर खूप खूप फुलतं आणि खायला पण पौष्टिक. हे बघा, मी उत्तप्पा टाकला आहे. आता याला झाकून ठेवलं ना की थोडंसं वरचंही शिजते, नाही ठेवलं तरीही चालते.
तर पलटून घेतला आहे तो. बघा किती छान झाला आहे. कोणाला नाही डोसे आवडले तर कोणी उत्तप्पा खाईल, कोणी मसाला डोसा खाईल, कोणी साधा डोसा खाईल. तर बघा किती छान झाले. चला तर आपण आता डोसा बनवायला घेऊया. बघा आता मी अगोदर साधा डोसा बनवते. बघा किती छान जाळीदार डोसा झाला आहे. मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम डोसे. वा किती छान झाला आहे ना. हे बघा मी डोसा बनवला आहे दुसरा. आता याच्यावर आपण जी आलूची चटणी बनवली आहे ती टाकणार आहोत आणि इथे साईडला बटर लावून घेणार आहोत. हे बघा मी लावलं आहे सगळीकडून. आता त्याला आपण थोडंसं पसरवून घेऊया. बघा किती तयार आहे आपला मसाला डोसा. बघा वरून पण बटर लावलेला आहे मी. बघा किती छान मसाला डोसा तयार झाला आहे आपला. चला तर मग बनवा, खा आणि कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली ते. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर पण करत जा.